आता आंब्यांचा सीझन संपत आला आहे आणि आम्हाला घरी बनवलेलं आईस्क्रीम खायचं होतं. तर आज मी 5 जिन्नस वापरून मँगो आईस्क्रीम बनवलं आहे. त्याची कृती आपण आज पाहूयात. नमस्कार, मी वर्षा VM's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर सर्वात पहिलं एका पातेल्यात 2 कप दूध घेतलं. त्यात पाव कप साखर घालूयात आणि उकळून घेतलं. त्यातील 4 चमचे दूध दुसऱ्या वाटीत घेतले. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन स्लरी तयार केली आणि पातेल्यातील दुधात हळूहळू ओतली. मिश्रण ताठ होईपर्यंत उकळून घेतले. इकडे एका ताटात 2 आंबे कापून त्यांचा गर काढून घेतला. आंबा किती गोड आहे चवीला त्याप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करून घेऊ शकता. मी असे चौकोनी तुकडे केले आणि थोडे काप बाजूला ठेवले, कारण मिश्रणावर वरून टाकायला उपयोगी होतील. नंतर थंड केलेले दूध मिक्सरच्या भांड्यात ओतून घेऊयात आणि त्यात 1 वाटी फ्रेश क्रीम आणि 2 वाट्या आंब्यांचा गर घालून मिक्सरला फिरवून घेऊयात. आपण नेहमीच बाहेरचं आईस्क्रीम खातो, पण घरी बनवण्याची मजा वेगळीच असते. शेवटला मिश्रणात गुठल्या नाहीत ना ते चेक करूयात. आता तयार केलेलं मिश्रण एका डब्यात ओतून घेऊन सेट करून घेऊयात. आंब्याचे थोडे तुकडे वरतून मिश्रणात टाकले. हा डब्बा हवाबंद होता, तर झाकण ठेवून कव्हर केला. तुम्ही पाहिजे तर प्लास्टिकने किंवा ॲल्युमिनियम फॉईलने कव्हर करू शकता. उरलेलं मिश्रण मोल्डमध्ये टाकून घेतलं. असे आईस्क्रीम स्टिक्स लहान मुलांना खूप आवडतात. नंतर डब्बा आणि मोल्ड रात्रभर डीप फ्रीजरमध्ये ठेवून सकाळी बाहेर काढले. छान अगदी क्रीमी आईस्क्रीम तयार झालं होतं. चवही छान होती. तुम्ही सुद्धा असं आईस्क्रीम बनवू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट काय ट्राय करू, कोणता रिव्ह्यू देऊ ते कमेंटमध्ये सांगा.